नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर इकडे सूर्या दुकानावर गेलेला असतो, त्याला जायला थोडासा उशीर झालेला असतो कारण ते डॅडींची मालिश करून द्यायची असते, त्यामुळे सूर्याला उशीर झालेला असतो। सूर्या दुकानावरती पोहोचतो, काजू पुड्या नुसतेच आलेले असतात। ते म्हणत असतात की सूर्या दादाला कळलं ना तर आपलं काही खरं नाही, लवकरात लवकर आपल्याला दुकान उघडायला पाहिजे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। मग काजूपुड्या दुकान उघडायला घेतात आणि त्याचबरोबर तेवढ्यातच जो काजू असतो तो तसा शटरला वर जातो आणि तो ओरडू लागतो, अरे मला खाली घे, मला खाली घे असं म्हणत तो ओरडत असतो। तेव्हा तेवढ्यात सूर्या तिथं पोहोचतो। सूर्या म्हणतो, ही वेळ आहे का? नाही, तुम्ही काय करताय मला ना कळतच नाही आहे। कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला ना अक्कल नावाची गोष्टच नाही आहे। तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे दुकान लवकर उघडायचं आहे, कसे पैसे गोळा करायचे, 4-4 बहिणीची लग्न करायचेत मला, तुमच्या डोक्यातच ह्या गोष्टी घुसत नाही आहेत। मी कितीही वेळा तुम्हाला सांगितलं तरी तुमचं मात्र नेहमीचंच आहे आणि तेच सुरू आहे। तेवढ्यातच ट्रस्टी आणि सरपंच तिथे आलेले असतात। ते म्हणत असतात की सूर्या, डॅडींशी खूप वेळा बोलणं झाले रे, यात्रेसाठी आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, पण डॅडी काय रिस्पॉन्स देत नाही आहेत, म्हणजे कळतच नाही आम्हाला आता काय करायचं हे ते बोलत असतात। तेव्हा सूर्या म्हणत असतो की अहो ते काय साधं काम आहे वे, करतील ना डॅडी, थोडा वेळ द्या त्यांना, असं तो बोलत असतो। तेव्हा ते म्हणत असतात की बरोबर आहे सूर्या तुझं, पण आम्हाला नाही वाटत। तेव्हा सूर्या म्हणतो की काय बोलणं चाललं आहे तुमचं, नाही तुम्ही कशा पद्धतीनं बोलताय, काय चाललं आहे तुमचं हे सगळं, असं म्हणत सूर्या त्यांच्यावर ओरडतो। ती लोक म्हणतात की कसं आहे, आता सूर्याकडनं काय अपेक्षा करायची, कारण तो तर घरजावई झाला आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे तुळजा बाहेर येऊन पाहते तर या तिघीजणी नारळ फोडत असतात, एकजण सोलत असते, खिसत असतात। भागूच्या तर बोटाला लागलेलं पण असतं आणि बिचारी भागू कळवळत असते, तिच्या बोटाला खिसणी कापलेली असते। आणि त्यावेळेस तुळजा तिथे त्याने म्हणतो, भाग्या काय झालं तुझ्या बोटाला, हे थांब जरा, थांब थांब बघू मला, आणि हे सगळं काम तुम्हाला कोणी करायला सांगितलंय? तेव्हा कोणीच तोंडातून शब्द काढत नाही। तेव्हा भाग्या म्हणते की डॅडींनी सांगितले। तेव्हा तुळजाला मात्र खूप राग येतो, म्हणजे डॅडींनी हे मुद्दामहून तुम्हाला काम सांगितलेलं आहे असं तिचं म्हणणं असतं। कारण पोरींचं बोलणं चाललेलं असतं की मला ना कळतच नाही आहे की इथं यायचं की नाही, एवढं जर काम करायला लागत असेल तर अवघड आहे, नाही जमणार मला इथे यायला, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। तर तुळजा नोकरांना बोलवून घेते आणि त्यांना म्हणू लागते की तुमचं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ना हे काम तुमचं आहे ना, त्या करत बसलेत म्हणून तुम्ही त्यांना करायलाच लावणार आहात का? नाही, तुमच्या लक्षात आलं नसेल तर सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर हे असं केलं तर अजिबात चालणार नाही, असं तुळजा स्पष्टपणे त्यांना सांगत असते। पण त्यांना बोलून काय उपयोग आहे, कारण हे सगळं काम तर डॅडींनी करायला सांगितलेलं असतं। त्यानंतर तुळजा म्हणत असते की थांबा। तेव्हा पोरी म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, आता जर आम्ही हे काम केलं नाही आणि दादाला कळलं की आम्ही देवाचं काम करायला नाही म्हणलेलो आहे तर दादा आमच्यावरती चिडेल। तेव्हा तुळजा म्हणते, चला आपण आपल्या पद्धतीनं आज हे नारळ फोडायचे आहेत, असं म्हणत तुळजाने आता ते नारळ फोडायला घेतलेले असतात आणि मग जाऊन धुपाट आणायला सांगितलेलं असतं। आणि ती म्हणते की चला आता आपण खेळ पण खेळायचा आहे आणि नारळ पण फोडायचे आहेत। मग काय पटापट सगळ्यांनी नारळ आपटायचे आणि ते फोडायचे, असं त्यांचं ठरलेलं असतं। तुळजा सांगत असते त्याप्रमाणे ह्या तिघीजणी वागत असतात। मग तुळजा म्हणते, जा आपण ह्याचं बॅट बॉल खेळूया, म्हणजे धुपाटण्याने नारळ फोडूया, हा तुळजाचा प्लॅन चाललेला असतो। आणि धनू तर बॉलिंग करायलाच तयार असते, धनू बॉलिंग करू लागते आणि तुळजा म्हणते की चला बघा आता भारी वाटतं की नाही। आणि तेवढ्या डॅडी आलेले असतात। डॅडी म्हणतात की आता हे काय यांचं चालू झालं आहे, हे काय खेळत बसलेत ह्या, असं म्हणत डॅडी यांच्याकडे पाहत येत असतात। डॅडींच्या तर अंगावर काटाच येत असतो, त्यांना कळतच नसतं की आता काय होणार आहे। तेवढ्यातच या तिघींचा खेळ चांगलाच अंगात आलेला असतो आणि नेमकं डॅडी तिथं आलेले असतात। डॅडी म्हणतात, काय आहे हे, नारळ फोडायची काय पद्धत झाली का, काय कळते का तुम्हाला, काय केले तुम्ही, असं डॅडी ओरडतच आलेले असतात। तेव्हा या तिघीजणी म्हणत असतात की आम्ही नाही काय केलेलं, नारळ फोडायला सांगितले होते ना तुम्ही, तेच तर केले आम्ही, असं यांचं म्हणणं असतं। आणि तुळजाने जबरदस्त बॅटिंग करत जो शॉट मारलेला असतो, इकडं डॅडी डोकं स्वतःचं वाचवतात आणि तो शॉट जाऊन बसतो तो बरोबर डॅडींच्या गाडीच्या काचेवर। त्या क्षणी डॅडींच्या गाडीची काच खळकन फुटते आणि इकडे ह्या तिघीजणी कानाला हात लावून बसलेले असतात। धनू तर खूपच खुश झालेले असते, कारण त्यांच्या तुळजा वहिनीने त्यांना जबरदस्त आयडिया दिलेली असते आणि त्यांचं काम पण बंद केलेलं असतं। आणि या सगळ्याजणी पाहत असतात। डॅडी म्हणतात, बस करा, काच फुटली इथं। तेव्हा तुळजा म्हणते, पण डॅडी
काम बंद करू का खेळणं बंद करू? डॅडी म्हणतात की सगळं बंद करा, काही नका करू. मग पोरी म्हणतात की प्रसादासाठी वड्या. मग प्रसादासाठी वड्या कुठून आणायच्या? डॅडी म्हणतात की आम्ही त्या विकत आणू. जा तुम्ही बरं आत्ताच्या आत्ता, असं म्हणत डॅडींनी त्यांचं काम थांबवलेलं असतं आणि यांना सगळ्यांना सांगितलेलं असतं की बंद करा. इकडे शालन आणि मालन बोलत असतात. शालन म्हणत असते, खरं सांगू का, मला ना कळतच नाही आहे की काय करू आणि काय नको असं झालं आहे. पोरगा आलं आहे ना आणि सूर्य आला आहे ना, मला खरंच खूप बरं वाटत आहे. इतक्या दिवसानंतर तो आलेला आहे. कसं आहे, तो आपला जावई आहे. खरं सांगू का, मन स्वार्थी होतं. तेव्हा शालनला मालन विचारते, म्हणजे काय म्हणायचे अक्का? तेव्हा मालनला शालन सांगते की मला असं वाटतं की सूर्याने घर जावई व्हावं आणि इथंच राहावं. बघितलं ना, माझं कसं मन स्वार्थी होतं आहे. त्याच्या जागी दुसरं कोण असतं तर एवढी प्रॉपर्टी एवढं सगळं बघून इथंच चिकटून राहिला असता. पण माझा सूर्या तसा नाही आहे ना. बघितलं ना, किती प्रेमाने आपल्या पोरीला सांभाळतो आहे, तिच्याशी प्रेमाने वागतो आहे, एवढं सगळं करतो आहे तो. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी सूर्याने आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खरंच प्रामाणिकपणे केलेल्या आहेत. तेवढ्यातच तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणत असते की काय हे, आणि आल्या आल्या गरम कुरडई तळलेली असते ती खायला सुरुवात करते. तेव्हा मात्र मालन म्हणते की काय जरी झालं तरी या पोरीची पहिली सवय काय बिघडलेली नाही आहे, तसंच चालू आहे हिचं. अगं ते गरम आहे, ते भाजेल, पण नाही, तुला काय करायचं आहे तर ते खायचंच आहे, असं म्हणत या सगळ्याजणी तिला चिडवत असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की त्या बोलत असतात आणि म्हणत असतात की काय हे तुमचं? तेव्हा त्या बोलत असतात, माहिती आहे का सकाळी काय झालं? नाही, तुळजा बाथरूममध्ये टॉवेल द्यायला गेली होती. भारी चाललंय. तेवढ्यात सूर्या तिथं आलेला असतो आणि सूर्या म्हणत असतो की तुळजा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणता क्षणी या दोघीजणी पाहत असतात. तुळजा म्हणते की हां आले, असं म्हणत तुळजा आता सूर्याशी बोलायला चाललेली असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो की मला ना महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि दोघं बोलायला जातात. तेव्हा मात्र इकडे मालन मात्र जाताना म्हणते की आता भिजू नकोस हां, सकाळी भिजून झालं आहे तुझं, असं बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणते, काय गं छोटी आई, काय पण काय बोलतीस तू, असं म्हणत लाजतच तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तुळजाला म्हणत असतो की तुळजा, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुला माहिती आहे का, ते मंदिराचे ट्रस्टी आणि सरपंच आले होते आणि मग ते विचारत होते आणि ते मला म्हणत होते की आता सूर्या घर जावई झाला आहे. मला ना ही गोष्ट मनाला पटत नाही. आणि डॅडी मात्र सूर्याच्या मागंच आलेले असतात आणि दरवाजाच्या बाहेर उभा राहून ऐकत असतात. त्यावेळेस सूर्या सगळं सांगत असतो. डॅडींना मात्र खूपच मजा आलेली असते. त्यांचं म्हणणं असतं की आता मर्मावर बरोबर बोट ठेवलेलं आहे, आता यांना कसं वाकवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. काही झालं तरी सूर्या कसा आहे आणि मला काय हवं आहे त्याच्याकडनं ते करून घ्यायचं, असं डॅडींचं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर डॅडी त्या पद्धतीनं आता वागायचं ठरवतात. बिचारा सूर्या मात्र काळजीत पडलेला असतो, त्याला कळत नसतं की आता काय करायचं. तेव्हा तुळजा सांगते की सूर्या, कोणाच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं नाही, 4 दिवसांचा प्रश्न आहे. आणि मग सूर्या बाहेर येतो. डॅडी तिथंच बसलेले असतात, तुळजाही आलेली असते आणि मुद्दाम एवढायचं नाटक करत असतात. सूर्याने पाय दाबून द्यावे अशी त्यांची इच्छा असते. आणि मग सूर्या म्हणतो की अहो डॅडी द्या इकडं, मी तुमचे पाय दाबून देतो. आणि असं म्हणत सूर्याने पाय दाबायलाही सुरुवात केलेली असते. तुळजा तिथं आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तुळजा सगळेजण तिथं असतात. छत्री आणि त्याचबरोबर इकडे शत्रू दोघंही आलेले असतात आणि छत्री काकाला लागलेलं असतं. तेव्हा त्याला विचारलं जातं की काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की ॲक्सिडेंट झाला आहे, बाईकवरनं पडलेत. तेव्हा तुळजा म्हणते, कसं शक्य आहे, बाईकवरनं पडलेत, म्हणजे मला तर कळणंच गेले. तेव्हा तुळजा म्हणत असते की तुम्ही तर जाताना कारने गेला होता. तेव्हा इकडे शत्रू म्हणतो की त्यातलं पेट्रोल संपलं, नाही नाही त्यातलं डिझेल संपलं, म्हणून हे करावं लागलं आहे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतो, अरे बापरे, जरा जास्तच लागलं हे. हे चालू असतं. सूर्याला माहीत नसतं की हा सगळा प्लॅन तुळजाचा होता. आणि तुळजा मात्र इकडे खुश झालेली असते. तिला माहिती झालेलं असतं की खरा चोर कोण आहे. तिने चोर तर अगदी रंगेहात पकडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुळजानी जात असते आणि तेव्हा पाहते तर स्वप्नात ही धनू नारळ सोलत असते आणि तिचं झोपीत पण ते चावळणं सुरू असतं. तुळजा म्हणते की एवढे नारळ सोललेत ना, ही झोपीत पण तेच करते. आणि त्यानंतर तुळजा तिथं उठवायला येते आणि उठा असं म्हणत असते. तेव्हा त्या म्हणत असतात की वहिनी झोपू दे ना. तेव्हा ती म्हणत असते की अगं दादा काय म्हणेल माहिती आहे ना, दादा दुकानात निघाला आहे. तेव्हा त्या म्हणतात की चालेल. आणि मग
लगेचच सगळ्या उठतात आणि त्यानंतर म्हणतात की चला चला उठा, नाहीतर डॅडी काहीतरी काम सांगतील, भीतीच वाटायला लागली आहे. तेवढ्यात त्यांची लाडकी आत्या तिथे येते आणि ती म्हणते काळजी करू नका गं पोरींनो, डॅडी गावाला गेलेले आहेत, 2 दिवस बाहेरगावी गेलेत, त्यामुळं काळजी करायची गरज नाही. चला सांगा काय खायचं आहे. आणि तुळजा तर इकडे म्हणालेली असते की उठा उठा, कारण काही झालं तरीही तुम्हाला माहीत नाही आहे, आता तुमचा दादा दुकानावर गेलेला आहे आणि येताना तो जिलबी घेऊन येणार आहे. धनू तर लगेच उठते, ती म्हणते मला जिलबी खायची आहे. आणि मग आत्याला म्हणतात की अजून काय. आणि मग काय कर माहिती आहे का, तू ना आज गुलाबजामुनचा बेत कर. आणि मग राजू सगळ्याजणी बोलू लागल्यावर धनू म्हणते की पोहे चालतील. आणि सगळ्या बोलत असतात तेव्हा राजू म्हणते की मला पण चालतील, पण मला ना ते स्वतः बनवायचे आहेत, मी बनवणार असेल तरच मला चालणार आहे, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा ती म्हणत असते की हे घर माझ्या आत्याचं आहे, माझ्या बहिणीचं आहे आणि माझ्या बहिणीचं आहे, असं छान असं बोलणं चाललेलं असतं. आता त्यांची छान अशी मजा चालली आहे. 2 दिवस डॅडी नाही आहेत. आता डॅडीचा नक्की पुढचा नवा डाव काय आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.